करवीर तालुक्यातील हणमंतवाडी इथं मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालवणारे बाजीराव यशवंत नरके यांचा त्यांच्या शेजारी राहणारे सरदार उर्फ सर्जेराव नरके आणि भगवान कदम यांच्याशी 2 दिवसांपूर्वी वाद झाला होता। याच वादातून या दोघा मामाभाच्यांनी 25 सप्टेंबर रोजी सकाळी बाजीराव नरके यांना काठीनं बेदम मारहाण केली। या मारहाणीत बाजीराव नरके हे गंभीर जखमी झाले। दरम्यान सायंकाळी त्यांना उपचारासाठी CPR-मध्ये आणण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। दरम्यान बाजीराव नरके यांच्या खून प्रकरणी रात्री उशिरा पोलीस पाटील रवींद्र जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भगवान बापू कदम आणि सरदार उर्फ सर्जेराव बाळू नरके या मामाभाच्यांच्या विरोधात करवीर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। करवीर पोलिसांनी रात्री उशिरा या दोघांना अटक केली। आज सकाळी पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी हणमंतवाडीमध्ये जाऊन घटनास्थळाची पाहणी केली। आज गुरुवारी 26 सप्टेंबर रोजी सकाळी CPR इथं मयत बाजीराव यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। या प्रकरणी अटक करण्यात आलेले भगवान कदम आणि सरदार नरके यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। करवीर पोलिसांकडून खुनाचं नेमकं कारण आणि यातील सहभागी संशयित यांच्याविषयी अधिक तपास सुरू आहे। 6 महिन्याच्या कालावधीत हणमंतवाडीमध्ये एकाच परिसरात दुसरा खून झाल्यानं खळबळ उडाली आहे।